नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज दुपारी 12 वाजता न्यू चित्रा टॉकीज इथं हा एक सिनेमा बघितला. थांबा 2 मिनिटं, त्याचं नाव सुद्धा आठवेना मला. तेरी बातों में ऐसा उलझा जिया. त्याचं नाव सुद्धा लक्षात राहत नाही आणि त्याची जाहिरात झाली नाही. नाव सुद्धा हे माहित नव्हतं. काय कसा पिक्चर आहे, कुठलं नाव आहे हे. म्हणलं शाहिद कपूर आहे, चला बघू असं म्हणून पिक्चरला गेलो. पिक्चर मला आवडला. सुरुवातीला बघताना स्टोरी चालू, म्हणजे सिनेमा चालू झाल्यावर स्टोरी, तेव्हा मला असं वाटलं हा आपला टिपिकल, म्हणजे सुरुवात कशी होती आपले कुटुंब मोठं, त्या कुटुंबात एक आई आणि मग ती कुटुंब कसं यशराज सिनेमातलं कसं दाखवतात, घरातली 10-12 जण तशी दाखवलेली. अगदी 10 एक भाऊ बहीण, अमुक तमुक, काका काकू, मम्मी आई वडील सगळं. तर त्यातली आई आपला मोठा मुलगा तरुण झालेला, त्याच्या मागे लागली असते, आता लग्न कर लग्न कर लग्न कर, मुझे बहू देखनी, बहू का मुंह देखना है. आता म्हणलं हा टिपिकल आपलं असणार सिनेमा. ही स्टोरी असतेच, त्यात थोडा हलका फुलका विनोद असेल, थोडं भावनाप्रधान असेल आणि एकंदर असा असेल बऱ्यापैकी चित्रपट. पण स्टोरी पूर्णपणे वेगळी. जरी सुरुवातीला वाटलं तरी स्टोरी वेगळी. स्टोरीचा मुख्य प्लॉटच असा आहे की रोबोट जो असतो, तो रोबोट इतका हे बनवलेला असतो की त्या रोबोट बरोबर, म्हणजे त्या तरुणी बरोबर, कीर्ती सेनन बरोबर सेक्स केला तरी हिरोला कळत नाही की हा रोबोट आहे म्हणून. आणि हे काम केलंय कीर्ती सेनननं आणि हिरो आहे शाहिद कपूर. आणि तो रोबोट बनवलेला असतो डिंपल कापडियानं. म्हणजे असा हा नवीन विषय आहे. इतका भारी रोबोट बनवलेला असतो तिनं. मग तो रोबोटच्या प्रेमात पडतो, म्हणजे कीर्ती सेननच्या प्रेमात पडतो. आणि नुसतं प्रेमात नाही, त्याला लग्न करायचं असतं. आता हे कसं घरी हे सगळ्या अडचणी काय येणार, ह्या प्रेमात पडलाय तो, घरी तिला नेऊन तिला भेटवणार घरच्यांशी, आणि मग लग्न ठरल्यावर काय अडचणी. शेवटी ते एक यंत्र आहे हे लक्षात घ्या. आणि त्या यंत्राच्या ज्या काही अडचणी असतात, त्या अडचणी त्याला सामोरं जायला लागतं ना. मग तेव्हा काय 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 घटना घडतात, पुढं काय घडेल असं वाटत असतं आपल्याला सारखं. आणि कल्पना आपण काय करू शकत नाही. 1-2दा मी कल्पना अशी केलेली की म्हटलं ही डिंपल त्याची मावशीच असते आणि आई त्याची म्हणत असते सारखं लग्न कर कर लग्न. मग हा काय करत नाही म्हणून ते आपलं एक रोबोट आहे म्हणून तो त्याला रोबोटची हे असते म्हणून तिला रोबोट नसताना सुद्धा पुढं केलंय का काय रोबोट म्हणून, असं एक शंका मनात आली पिक्चर बघता बघता. पण तसं काही निघालं नाही, म्हणजे तसं नव्हतंच. मला असं वाटून गेलं तसं काय नव्हतं. पण पूर्ण वेगळी स्टोरी. शेवट पण अगदी मला वाटलं हे काय शेवट केलाय, पण अगदी शेवटपर्यंत मी कुठलाही बरेचसे पब्लिक उठून गेले शेवटी, पण मी शेवटपर्यंत अगदी बघितलं की नक्की काय. आणि शेवटी एक कॅमिओ पण आहे एका नटीचा, तो पण बरा वाटतो. आणि अगदी शेवटला एक गाणं आहे, ते बरं आहे. आणि शाहिद कपूरचे डान्स स्टेप्स त्या पण चांगले आहेत. पण ते गाणं शेवटी टाकलंय. शेवटी कशाला टाकलं काय कळलं ना मला. शेवटी टाकायला नको होतं. जुने नट धर्मेंद्रजी यात दिसलेले आहेत. रॉकी और रॉनी मध्ये कसं होतं, साधारण तीच भूमिका, घरातली सगळ्यात बुजुर्ग व्यक्ती. आणि नावाची जी टायटल टाकतात ना, त्यात धर्मेंद्र सिंग देओल असं टाकलंय. नुसतं धर्मेंद्रच टाकायला पाहिजे होतं. फार तर धर्मेंद्रजी असं करायचं. धर्मेंद्र सिंग देओल पूर्ण जरी नाव असलं तरी सिनेमातलं नाव नुसतं धर्मेंद्रच आहे ना. धर्मेंद्र म्हणल्यावर जेवढं हे होईल ओळख, तेवढे धर्मेंद्र सिंग देओल म्हणल्यावर असं वाटेल की हा धर्मेंद्र नावाचा कोणतरी वेगळा आणखी कोणतरी असेल. म्हणजे देओल आडनाव हे माहिती आहे, पण
तरी असं वाटतं हे धर्मेंद्र सिंग देओल कोण, हे धर्मेंद्र किंवा धर्मेंद्र जी टाका पाहिजे तर असं ते नाव टाकायला पाहिजे होतं. तेरी बातों में ऐसा उलझा जिया. मला अजून 1 तासाने हे नाव विचारलं तर आठवायचं नाही परत. या सिनेमाची जाहिरात का केली नसावी मला काय कळलं नाही. कारण आगामी सिनेमाची नावं मला माहीत असतात, पण ह्याचं काय नाव सुद्धा मला हे नाही. आणि हे नाव पण असं वेगळंच की परत ते तासाभराने विचारलं तर सांगता येणार नाही मला नाव. तर शाहिद कपूर चांगला रोल केला त्यानं, एका रोबोटच्या प्रेमात पडलेल्या तरुणाचा. ही कीर्ती सेनॉन, तिनं पण रोबोटचं काम चांगलं केलं. आणि ही ती असती डिंपल कापडे याची मावशी शाहिद कपूरची, हे म्हणजे ते रोबोट बनवणारी. राकेश बेदी पण चांगलं वडिलांचं काम केलं ह्याच्या शाहिद कपूरच्या. हा एक नेहमीचा चेहरा, कधी सिरियलमध्ये, सिरियल काही मी बघत नाही म्हणा, पण कधीतरी बघितलेला असा, कधी सिनेमात दिसणारा असा चेहरा आहे. चांगलं काम केलंय. हा नवीन कोणतरी आशिष वर्मा, त्यानं पण चांगलं काम केलंय. एक दारू पिण्याचा प्रसंग दाखवलाय त्यात धर्मेंद्रचं चांगलं जमलंय धर्मेंद्रला. कारण धर्मेंद्र त्यात दारूच्या ह्याच्यात एक्सपर्टच आहे, पिण्यात पण आणि ऍक्टिंग करण्यात पण त्या दारूची. आणि काही मजेशीर प्रसंग पण आहेत, कारण ते शेवटी एक यंत्र आहे रोबोट. त्याला घरी न्यायचं, मग ते त्याची चार्जिंग संपली तर काय मध्येच होणार, दुसरं काय होणार असं. किंवा आणि ह्यातला जो रोबोट आहे तो थोडा ऍडव्हान्स दाखवलाय. म्हणजे त्याला तुम्ही खायला जरी दिलं तर तो खाणार, ते नंतर त्याच्या ह्याच्यात जाणार आणि ते खाली एक बॉक्स असतो पोटात, त्या बॉक्समध्ये राहणार. म्हणजे असं नाही की हा खाऊ शकत नाही त्यामुळं लगेच ओळखला जातोय की हा रोबोट आहे, असं नाही. खाणार, ही वस्तू दिलेली खाणार. आणि त्यातनं मग काय अडचणी असतात, काय काय सांभाळावं, ते शाहिद कपूरला सगळं घरी गेल्यावर ते सांभाळायला लागतं. हिचं बाबा चार्जिंग संपलंय का, चार्जिंग करताना कोण बघतंय का, परत काय काय गोष्टी अशा ज्या लपवून ठेवायच्या असतात त्या कुटुंबातल्या कोणापुढे उघड होतात का, असं ते दाखवलेलं आहे. बऱ्यापैकी विनोदी पण आहे थोडा, म्हणजे अगदी कॉमेडी असं नाही, पण बऱ्यापैकी आहे. आणि चांगलं मला सगळ्यात जास्त हे आवडलं म्हणजे एक कल्पना वेगळी. रोबोटवर पिक्चर येऊन गेली नाही असं नाही, पण ह्यात रोबोटच्या प्रेमात पडणार आणि ते एक एकंदर हेच वेगळं दाखवलंय. पार्श्वभूमी कौटुंबिक जरी असली तरी हे वेगळं दाखवलं, एकदम नवीन कथा, नवीन कल्पना. आणि आपण म्हटलं हा एखाद्या वेळात आहे असं होईल, तर तसं होत नाही. म्हणजे कल्पनेपेक्षा वेगळंच काहीतरी होतं असं एकंदर आहे. हा सिनेमा जरूर बघा, माझा असा अंदाज आहे की. आणि हा एक सांगायचं राहिलं तुम्हाला ह्या पिक्चर बद्दल, आपण एखादा चांगला पिक्चर बघितलं म्हणतो ना हा पिक्चर सगळ्यांना आवडेल, तर ह्या बाबतीत मी काय तसं सांगू शकत नाही. मला आवडलाय, पण कुणाला आवडेल कुणाला नाही. तरी प्रेक्षक गृहातले 2-3 माणसं म्हणजे असा आनंद घेताना मला दिसत होते सिनेमाचा. एखाद्या बरंच म्हणजे काय त्याला मल्टिप्लेक्स मोठ्या सिटीत चालेल असं वाटतंय, पण त्याचे हे म्हणजे जाहिरात केली नाही. याचं नाव असं ते लक्षात राहण्यासारखं नाव पण नाही, जाहिरात अजिबात झालेली नाही. आणि दुसरं म्हणजे एक गाणं बऱ्यापैकी वाटलं की टाकलंय शेवटी सगळं. हे का असं करतात कोणष्ट गाणी बघावी. डान्स पण चांगला आहे शाहिद कपूरचा आणि त्या कीर्ती सेननचा. आणि निम्मेच्यावर पब्लिक उठून त्यांनी हा डान्स बघितला नाही, काय बघितलं नाही, मग ती कशाला करायचं जर बघणार नसतील पब्लिक तर. आणि त्या नावामुळं काय झालं की नावामुळं काय आकर्षणच वाटेना त्या पिक्चरचं. खरं जाऊ का कसं काय करू असं करतच गेलो. म्हटलं आहे शाहिद कपूर आहे, चला बघू जरा डान्स आणि काम त्याचं बऱ्यापैकी असतं असं म्हणून गेलो. पण 2 पिक्चर जर आता छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती संभाजी सिनेमा मागच्या आठवड्यात बघितलेला आहे.
आणि ह्या आठवड्यात तो आणि हा सिनेमा असे लागलेले आहेत. पण समजा छत्रपती संभाजी आणि हा सिनेमा लागला असता तर मग एक कुठला तरी बघितला असता तर मग हा पिक्चर मी बघितला नसता असं झालं असतं. किंवा दुसरा कुठला तरी या सिनेमा बरोबर असता आणखी सिनेमा कुठला तरी लागला असता तरी दोन्हीपैकी चला हा बघू हा राहू देता काय नाव बिव असं म्हणजे हे झालं असतं. तरी बरं झालं बघितलं हा. आणि एक तर नाव असे लांब लांब नावं ती पहिल्या काळी पूर्वी नावं लांब चालायची आणि नाव लक्षात राहण्यासारखं पण नाव नाही. परत एक तासाने विचारले ते नाव थांबा सांगतो काय बरं ते असं होतंय माझं. ते नाव लक्षात राहत नाहीये एक तर. आणि त्याची जाहिरात पूर्ण नाही. काल का परवा मी ते ह्याला बॉक्स ऑफिस इंडियाला बघितलं तर हा या शुक्रवारी हा रिलीज आहे असं होतं. तेव्हा पण ह्याचं नावच कधी ऐकलं नाही. म्हणजे नाव नंतर जाहीर केलंय काय का आधी दुसरं नाव दिलेलं. मला बहुतेक असं वाटतंय की याचं नाव दुसरं असावं आधी नंतर हे नाव बदललं. पण ते नाव लक्षात राहिलेलं असतं ना. या नावाचा शाहिद कपूरचा पिक्चर येतोय बघू. मला ते दुसरं सापडलं तर पुढच्या एखाद्या व्हिडिओत त्याचा उल्लेख करीन. तर असं काहीतरी नाव असल्यासारखं वाटतंय मला. शाहिद कपूरचा एक पिक्चर येणार होता पण हे नाव अचानक म्हणजे या आठवड्याभरात बदललं असेल. त्यामुळे हे नाव आणि गाण्याचं मागाशी तुम्हाला सांगितलं चांगलं गाणं आहे. म्हणजे खूप चांगलं आहे असं नाही पण बऱ्यापैकी आहे. शाहिद कपूर ह्याचा कीर्ती सेनेचा डान्स चांगला आहे आणि गाणं टाकलंय शेवटी. अरे मला विचारायचं काय सिच्युएशन कशी दाखवू आणि मग गाणं कसं टाकू. मी काहीतरी करून ती सिच्युएशन घातली असती. आणि कुटुंब असं दाखवलंय चकचकीत. म्हणजे यश चोपडाच्या सिनेमातली कुटुंब कशी घर बिरे अगदी आलिशान घर सगळीकडं इकडं पडदे बिडदे मस्तपैकी सगळं काचा खिडक्या सगळंच एकदम चकचकीत असं चकचकीत आहे सगळं. त्यामुळे एक गाणं टाकायला काय काहीतरी प्रसंग घुसाडता आला असता की घरातले म्हणतात तुम्ही दोघं खूप शोभताय चांगली जोडी आहे चला एक गाणं म्हणून दाखवा. आणि असा एक प्रसंग आहे त्यात गाण्याचा पण ते तिला गाणं म्हणायला होतं असं आहे त्यात. ते गाणं एखादं जोडीनं म्हणा म्हणून त्यात ढकलता आलं असतं. तर हा सिनेमा सर्वांनी बघा. सर्वांना आवडेल असं काय म्हणू शकत नाही पण वेगळा विषय एवढं मात्र नक्की मला तर आवडलाय. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.